कदम, अजिंक्य लाड, अक्षय ससाने या सगळे खेळाडू उद्या आपल्या खेळताना दिसणार आहे. उद्याचा दिवस मात्र प्रेक्षक आणि मेजवानी असणार आहे. आता मात्र या दिवसातील शेवटचा सामना सुरू होते. कबीर 11 विरुद्ध पार्ले पलटण. कबीर 11 संघाचे म्हणजे फलंदाज एका बाजूला नितीन तर दुसऱ्या बाजूला राकेश. नितीन जंगम आणि राकेश सलामीचा गोलंदाज मात्र आहे तो. पार्ले पलटण या संघाचा एक प्रमुख अस्त्र पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज सुमित सदापुरे. एक प्रमुख अस्त्र पार्ले पलटण या संघाचं पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी येतोय. समोर एक नामचीन फलंदाज नितीन जंगम सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो या मैदानामध्ये. सामोरे फलंदाज नितीन जंगम सिक्सर किंग म्हणून ओळख या मैदानामध्ये. पहिला चेंडू सूर्यकसा स्लोरमध्ये चेंडू निर्धाव चेंडू. विधानसभा समन्वयक चंदिला सर यांचे खूप खूप आभार की यांनी आमच्या या स्पर्धेसाठी आपला मुलाचा वेळ दिलाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू असताना सुमित सदाफुले या पॉवर प्लेचा दुसरा चेंडू खेळताना सुमित कसा हाताळतोय आणि नितीन जंगम कसा खेळतोय. तुळशी मेजवानी या 5 चेंडू मध्ये पाहायला मिळतं का बघूया. चौकार आणि षटकार पाहायला मिळतात का बघूया. पॉवर प्लेचा दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात कुठेतरी हुकले चुकले. बाईच्या स्वरूपात एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येचा मात्र श्री गणेश होत आहे. धावसंख्या 1. दोन्ही चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. धावसंख्या झाली 1 बिनबाद. सूर्यकाची सुरुवात मात्र सुमित सदाफुले आपल्या संघासाठी करून देत आहे. कुठेतरी फलंदाजाला बांधून ठेवत आहे पॉवर प्लेच्या शतकामध्ये. 2 चेंडूमध्ये कुठलाही मोठा फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. तिसरा चेंडू. आता मात्र पुढे येऊन सरसावून मारायचे प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेट दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा थोडासा विचार मात्र केला होता पण धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या झाली ती 2. सूर्यकशी गोलंदाजी तेवढा सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. पॉवर प्लेचे 3 चेंडू मात्र संपुष्टात आले. एकही मोठा फटका किंवा मोठी धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. चौथा चेंडू. आता मात्र चेंडू सरळ जाते कव्हरच्या दिशेने. कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 4 रन्स. धावसंख्या 4 नि मात्र बरं. धावसंख्या झाली ती 6. आता मात्र कुठेतरी फलंदाजीने आपले हात खोललेत. धावसंख्या 4 नि बरं. धावसंख्या झाली ती 6. पाचवा चेंडू या पॉवर प्ले मधला घेऊन येतोय. आता मात्र स्लोअर चेंडू. कुठेतरी फटका फसलाय पण पॉवर प्ले असल्या कारणाने काही फरक काही पडणार नाही. 1 बाउन्स 4 रन. धावसंख्या 4 निवार. धावसंख्या झाली ती 10. आता बघूया पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू. चौकार असेल की षटकार. सूर्यकाशी फलंदाजी मात्र होते नितीन जंगम सर यांच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडू.
आता मात्र थोडासा वेग वाढवला चेंडूमध्ये फुटबॉल पाहायला मिळते आपल्याला. एक धाव निश्चितच मिळेल आणि एकच धाव मिळणार होती पण त्या फुटबॉल मध्ये 2 धाव मिळाले. धावसंख्या 2 निवर धावसंख्या झाली ती 12. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झाली 12. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले असला तरी धावसंख्या फक्त 12 धावा दिल्यात. आता बघू दुसरं शतक घेऊन येतो तो गोलंदाज चिन्मय देसाई, माफ करा प्रथमेश पार्ले. स्वतः संगणक मात्र आता आलाय गोलंदाजी मार्क दुसरं शतक घेऊन. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू घेऊन खुद्द संघाचा संगणक प्रथमेश पार्ले आलाय. राईट आर्म ओव्हरचा मारा. आता मात्र मारण्याच्या नादात कुठेतरी हुकलेत चुकलेत राकेश. निर्धावता चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. थोडीशी लालच मात्र दिली होती पण लालचीच्या अभावी मात्र कुठेतरी हुकलेत चुकलेत राकेश. दुसरा चेंडू घेऊन प्रथमेश. आता मात्र खोले चेंडू ज्यादा लॉंग ऑफ दिशेने एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेने धावसंख्येचा धावफलक वाढतंय. धावसंख्या झाली 13. थोडीशी एक रोज मात्र केले नितीन जंगम आणि राकेश यांनी. बघूया दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन प्रथमेश. आता मात्र चेंडू आणि फलचा कनेक्शन सुरू झालाय. चेंडू आता डीप मिड विकेट क्षेत्ररक्षणाचा मस्तकावर दस्तक. चेंडू आता सीमा पार षटकार. धावसंख्येत मात्र 6 ने भरतोय. धावसंख्या झाली होती 19. सूर्यकेसा कनेक्शन मात्र केलं होतं म्हटल्याप्रमाणे सिक्सर किंग मुळे ओळख आहे नितीन जंगम सर. फलंदाजी मार्कर आहेत बघूया. आता मात्र सूर्य कसा व्हेरिएशन पाहायला मिळतोय. स्लोअर चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 19. सूर्य कसा कमबॅक मात्र करतोय प्रथमेश पार्ले या संघाचा संघनायक. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू प्रथमेश. आता मात्र बॅटरी कडा घेऊन चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावा आपले समाधान मानून दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 1 निवर धावसंख्या झाली होती 20. या षटकातला शेवटच्या चेंडू निघून या संघाचा संघनायक प्रथमेश. त्याला सामोर तोंडलेले फलंदाज राकेश. ही सलामीची जोडी अजून शाबूत आहे फलंदाजी खेळपट्टीवर. आता मात्र कुठेतरी कनेक्शन एज लागली होती. कार्पेट फटका जातो. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेचे समाधान मानून धावसंख्येत 1 निबर धावसंख्या झाली होती 21. आता मात्र कुठेतरी आपल्या धाव फलकावर गतीची चालना आली आहे. 2 षटक संपून धावसंख्या झाली होती 21. विधानसभा समन्वयक श्री रामचरण चंदेला सर हे देखील मंचावर उपस्थित आहे. यांची उपस्थिती आम्हाला खूप लाख मोलाची आहे. आपला मूल्यवान वेळ त्यांनी आम्हाला आमच्या या स्पर्धेसाठी दिलाय, आमच्या कमिटीसाठी दिलाय. यांचे खूप खूप आभार. असंच आपलं मार्गदर्शन आमच्याकडे लागून द्या सर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो सुमित. आता मात्र चेंडू आणि फळीचं कनेक्शन सुरेख झालंय. चेंडू सहज आता लॉंग ऑन फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषा पार षटकार. धावसंख्येत मात्र 6 निबर धावसंख्या झाली 26. तिसऱ्या षटकातील सुरेख माफ करा 27 धावसंख्या झाले. तिसऱ्या षटकातील एक सुरेखाची सुरुवात मात्र करतो फलंदाज राकेश.
यांची फळी मात्र संत होती, पण आता मात्र रौद्र अवतार घेतलाय. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑन फिल्डरच्या डोक्यावरून. धावसंख्या पुन्हा एकदा 6 आणि वर. धावसंख्या झाली 33. सूर्यकाशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राकेश यांच्या मार्फत. आता मात्र कुठेतरी प्रेशराइज बॉलर थोडीशी लाईन लेन बिघडले. लेक्शमच्या बाहेर टाकला चेंडू. धावसंख्येत 51 धावांनी भर. धावसंख्या झाली ती 34. सूर्यकाशी आपली फटकेबाजी पाहायला मिळते ते राकेश यांच्या मार्फत आपल्याला. दोन चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि आता मात्र बॅटिंग इनर एज येऊन चेंडू आता शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झाले 35. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या झाली ती 35 आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो सिक्सर किंग राकेश जंगम, माफ करा नितीन जंगम. चौथा चेंडू या तिसऱ्या षटकातला. आता मध्ये ब्लॉक होल पद्धती चेंडू, निर्धाव चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरताना सुमित. धावसंख्या मात्र 35 वर स्थिर आहे. आता मात्र कनेक्शन कसं आहे, सूर्य कसं कनेक्शन आहे, 6 रन देऊन जाणारं कनेक्शन आहे. धावसंख्या 6 ने पुन्हा एकदा बरोबर. धावसंख्या झाली ती 42. एक सूर्य कशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजीकडून आपल्याला. धावसंख्येत 6 नि वर. धावसंख्या झाली 41. सूर्यकाशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आणि आता मात्र पुन्हा एकदा सूर्य कसं कनेक्शन पाहायला मिळते. धावसंख्येत 6 नि वर. धावसंख्या झाली ती 47. शतक मात्र इथे संपते आणि महागडं शतक ठरते. 26 धावा आल्या त्या शतकामधून आणि चौथं शतक एक कमबॅकचं शतक मात्र कोण घेऊन येतं बघूया. सूर्यकाशी फलंदाजी राकेश आणि नितीन यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावसंख्या झाली ती 41. बघूया या दिवसातील एक हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय का. चौथं शतक घेऊन येते तो बघूया. बघूया उर्वरित 12 चेंडू मागे राकेश आणि नितीन यांची जोडी किती धावा करताय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन रिकी. आता मात्र बॅटरी कडा मात्र घेतलाय. चेंडू जातो किपरच्या हातामध्ये. एक धाव चोरटी मिळेल आणि एका धावेवर आपलं समाधान म्हणून. धावसंख्या झाली ती 48 आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो सिक्सर किंग नितीन जंगम. नितीन जंगम वैयक्तिक 30 धावा खेळतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा सूर्य कसं कनेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू सहज जातात सीमारेषा पार षटकार. धावसंख्येत मात्र 6 नि वर. धावसंख्या झाली 54. अर्धशतक मात्र सांघिक गाठताय ते कबीर 11 संघ. त्यामध्ये नितीन जंगम हे स्वतःचे 36 धावा खेळतोय. स्वतःच्या अर्धशतकासाठी फक्त 14 धावाची गरज नितीन जंगम आहे ना. 10 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. बघूया किती धावा जोडते ही जोडी. सलामीची जोडी अजून देखील खेळपट्टीवर शाबूत आहे. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन रिकी आणि आता पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डीप मिड विकेट कडे आणि एक धाव निश्चित मिळेल. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झालेली 55.
सूर्यकाचा कमबॅक मात्र रिकी करतोय. एका षटकानंतर एक थोडीशी लाईन मागे घेतली आणि एक धाव निश्चितच मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आला तर राकेश. आता मात्र पुन्हा एकदा एक हाफ वॉली चेंडू चेंडू सहज आता लॉंग ऑफ बाउंड्री रिजनच्या माफ करा शिवसेना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव मिळाली ते धावसंख्या एक निबर धावसंख्या झाली 56. थोडीशी हवा मात्र आली आणि चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये आला. चेंडू सीमापार गेला असता. सूर्यकाचं क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला. एकेरी दुहेरी धाव देखील मिळत आहे. चौका षटकात देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 56. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो डीप मिड विकेट फिल्डरच्या डोक्यावर. धावसंख्येत पुन्हा एकदा 6 निबर धावसंख्या झाली ती 62 धावा. सूर्यकाची फलंदाजी दोन्ही एंड कडून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र नितीन जंगम टाळण्याऐवजी वैयक्तिक 43 धावांवर खेळ करून बाद झालाय. वेल प्लेड नितीन सर. वैयक्तिक 43 धावांवर बाद झालाय. आणि नितीन यांच्या आगमन करण्यात आला तो फलंदाज अज्जू. धावसंख्या झाली ती 62. 62 ऑन बोर्ड. शेवटचं शतक आणि शेवटचं शतक घेऊन आले तो गोलंदाज चिन्मय देसाई. एक खमका खेळाडू या संघामधला. बघूया शेवटचे 6 चेंडू कसे हाताळतोय. हॅलो. आता आपण स्टेजवर आमचे सन्माननीय रामचरणजी चंदेलिया यांचा शुभ सन्मान साईनाथ सुवर्ण यांच्या हस्ते करण्यात येईल. मी साई यांना विनंती करतो त्यांनी हा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. श्री रामचरण कृष्ण स्वरूपचंद चंदेलियाजी विधानसभा समन्वयक शिवसेना. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या टुर्नामेंटला दिला. त्याचे कमिटीकडून आणि सर्व सदस्यांकडून मी आभार मानतो. थँक्यू सर. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. दरवर्षी पुन्हा आपण पुढच्या वर्षी पण याल अशी आमची इच्छा असेल. तरी मी रामचरण चंदेली यांचे आभार मानतो आणि मॅचला सुरुवात करूया. तिन्ही चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आलाय आणि आता निर्धाव चेंडू 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या झाली ती 65. या 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 70 गाठतो का हा संघ. आता मात्र कनेक्शन कसं आहे. कनेक्शन सूर्यकाचा झेल मध्ये टिपला गेला येते पण बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 6 निबर धावसंख्या झाली 71. या आजच्या दिवसातील सगळ्यात हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. आधीच्या 4थ्या षटकामध्ये आलाय. या शतकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या नादात बॅटीची कडा घेऊन चेंडू जाते किपरच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 निबर धावसंख्या झाली 72 आणि उर्वरित 30 चेंडू मागे 73 धावांचं आव्हान मात्र आहे ते पार्ले पलटण संघाला. आणि नंतरचं समालोचन रोशन पाटील सर यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळेल.
ची इनिंग आपण आता सुरू करत आहोत. एक भलं मोठं टार्गेट 72 धावा या सामन्यामध्ये मात्र जिंकण्यासाठी गरजेचे असणार आहेत. चालू असलेला सामना सध्या आपण बघत आहात. एका बाजूला कावेरी 11 आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर पार्ले पलटन्स. आणि हा सामना संपल्यानंतर सुपर 6 चा ड्रॉ आपण या ठिकाणी पाडणार आहोत. तर विनंती आहे की सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेल्या सर्व संघांनी, जे 4 संघ आजच्या 2 गटातले आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी आपल्या मुख्य मंचासमोर त्या ड्रॉ साठी यायचंय. आज 2 गटातून मात्र ही स्पर्धा खेळवली गेली आणि त्या 2 गटांमधून 4 संघ, म्हणजे प्रत्येक गटातून 2 संघ, असे आपण एकंदरीत 6 संघ सुपर 6 साठी उत्कृष्ट 6 संघ जे आहेत ते या स्पर्धेच्या उद्याच्या रजनीमध्ये, उद्याच्या सकाळच्या सत्रापासून मात्र खेळताना बघायला मिळतील. आज स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय निर्विवादपणे पार पडलेला आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेला आपण बघतोय. सर्वच खेळाडूंनी आणि सर्व संघ मालकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभारी आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने थोडंसं आपल्याला स्पर्धा चालू करायला थोडासा उशीर झाला, तर उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र जे सामने आहेत त्या संघ मालकांना आणि संघनायकांना विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंना बरोबर वेळेमध्ये आपण उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र मैदानात उपस्थित राहण्याची विनंती असणार आहे. उद्या सुपर 6 चा राऊंड असणार आहे. त्यामध्ये आपण जो ड्रॉ आहे उद्याच्या दिवसासाठीचा, तो आपण या ठिकाणी मात्र आजचे जे 4 संघ आहेत त्यांच्यामध्ये हा ड्रॉ पाळणार आहोत. तर ही मॅच संपल्यानंतर मात्र क्वालिफाय झालेल्या 4 संघांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित राहायचंय. दरम्यान उद्याचा क गटाचा जो खेळ आहे, ज्यामध्ये 4 संघ खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. चेतन फ्रेंड्स बँड्रा विरुद्ध अद्विका स्पोर्ट्स असा सकाळच्या सत्रातला पहिला सामना असणार आहे. बरोबर 9:30 वाजता उद्या रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करायचंय. अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. आपल्या चेतन फ्रेंड्स बँड्रा आणि अद्विका स्पोर्ट्सच्या संघ मालकांना विनंती असणार आहे की आपण उद्या सकाळी बरोबर दिलेल्या वेळेवर उपस्थित राहायचंय. त्याबरोबरच वेदांत 11 आणि अयांश पाटील 11 आई प्रतिष्ठान या दोन्ही संघांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा बरोबर 10 वाजता मैदानावरती आपली उपस्थिती सर्व खेळाडूंसोबत मैदानात दाखवणं गरजेचं असणार आहे. उद्या सुपर 6 चे ही राऊंड होणार आहेत. एकूण आपण जर पाहिलं तर उद्या 10 सामने आजच्याच दिवसभराप्रमाणे मात्र खेळवले जातील. दोन्ही संघांना विनंती आहे उद्या सकाळच्या सत्रामध्ये चेतन फ्रेंड्स बँड्रा आणि अद्विका स्पोर्ट्स दोन्ही संघ मालक, संघनायक आपल्या सर्व खेळाडूंसोबत आपण उद्या सकाळी बरोबर 9:30 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग करायचंय. दरम्यान 72 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. कावेरी 11 या संघाच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर पार्ले पलटन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिली बॅटिंग करत असताना मात्र आपण जर पाहिलं तर कावेरी 11 या संघाने 71 धावा बनवल्यात आणि 72 आणि 72 धावा बनवल्यात. आणि आता पार्ले पलटन्स प्रथमेश पार्ले यांच्या टीमला मात्र गरज असणार आहे ती 73 धावांची. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्माननीय संतोषदादा दुवाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर महाराज 11 ऋषिता 11 यांच्या संयुक्त विद्यमाने संजयजी मोरे साहेब, साई अण्णा सुवर्णा यांच्या नेतृत्वाखाली मात्र या प्रॅक्टिस प्रीमियर लीगचं 17वं पर्व आज आपण आयोजित केलेलं आहे. मान्यवरांची एक मोठी मंडळी आज आपल्या समवेत मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. MIG क्रिकेट क्लबच्या मैदानावरती आज सकाळच्या सत्रापासून मात्र स्थानिक खेळाडू या बँड्रा परिसरातील, या वांद्रे परिसरातील मात्र सर्व स्थानिक खेळाडू जे या मैदानावरती नियमित सराव करतात, त्या सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी मात्र या प्रॅक्टिस प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. आणि आज शेवटच्या सामन्याचा सेकंड इनिंगचा खेळ, दुसऱ्या डावाचा खेळ मात्र आपण आता सुरू करतोय. 73 टू विन सामना जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी रिकी आणि प्रथमेश पार्ले मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन मात्र बॉलिंग मार्कवर. मॅचचा पहिलाच बॉल, या वेळेला सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल हवेत खेळला होता. नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी मात्र टप्पा पडून बॉल वाईडिश लॉंग ऑन रिझनच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. अज्जू गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या बॉलवर मात्र सिंगल येते. मोठं टार्गेट आहे आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर, म्हणजे आजच्या दिवसातला हा हायेस्ट स्कोर आपण पाहतोय. ज्यापूर्वी आपण 52 धावा पाहिल्या होत्या, त्यानंतर आपण जर पाहिलं तर या अगोदर 60 धावांचं एक टार्गेट आपण सेट केलं गेलेलं पाहिलं. परंतु या मॅच मध्ये त्या दोन्ही मॅच पेक्षा सर्वात मोठी धावसंख्या ती म्हणजे 72 धावा 5 ओव्हर दरम्यान. या वेळेला बाउन्सर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी बॉलला जरूर मिळते, परंतु अचूक लाईन आणि लेंथ सोबत मात्र गोलंदाजी. पण वॉर्निंग मात्र नक्कीच अज्जूला दिली जाईल. 1 फॉर दी ओव्हर हा पहिला बाउन्सर आणि त्याची वॉर्निंग मात्र पंचांनी दिली आहे. कमी गतीने हाताळलेला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो पाहायला मिळतोय.
सिंगल कंप्लीट केली जाते. एक चांगलं अंडरस्टँडिंग या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आज या ठिकाणी रामचरण चंदेलिया साहेब सुद्धा स्वतः उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा आपण स्वागत केलं. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. शिवसेना विधानसभा समन्वयक, त्यांचं सुद्धा मात्र खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आज आपण जर पाहिलं तर प्रकाश लक्ष्मण जाधव साहेबांच्या सौजन्याने हे चषक आपल्याला पाहायला मिळतात. 3 पारितोषिक या स्पर्धेच्या शेवटी आपण दिली जाताना बघणार आहोत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ अशी एकूण 3 पारितोषिक दरम्यान इथे झेलची संधी आणि मात्र चुकी केली आहे. अगदी हा झेल मला लगन पिक्चरची आठवण झाली. इतनी खुशी. कॅच पकडल्यानंतर एवढा एक्साइटेड झाला खेळाडू की ज्याने मात्र मागे बाउंड्रीकडे लक्ष सुद्धा दिलं नाही आणि कॅच पकडून मात्र सीमारेषेच्या बाहेर बॉल घेऊन गेलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. म्हणजे असं वाटलं थोड्या वेळासाठी विकेट मिळाली आहे, पण ज्या पद्धतीने मात्र हा बॉल पकडल्यानंतर तो खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तिथे मात्र पंचांनी षटकाराची घोषणा केली आहे. या अर्धा डझन धावांसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते. 6 धावांसोबत संघाचा स्कोर कार्ड पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचतोय. तो मात्र डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. 72 बनलेत आणि 73चं टार्गेट आहे. 73 धावांचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हर दरम्यान मात्र 10 धावा आल्यात. शुरुआत तो अच्छी है दोनों बल्लेबाजों द्वारा. रिकी और रिकी साथ प्रथमेश पार्ले. फिलहाल ओवर नंबर 2 लेकर विशाल प्यास बड़े टारगेट का पीछा करना है और बल्लेबाज भी पूरी तैयारी के साथ आज यहां पर उतरे हैं मैदान पर. पहले ओवर से 10 रन और 62 रनों का टारगेट 24 गेंदों में पूरा करना है. इस बार भी स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ के ऊपर से ये 6 रन. इरादा बनाया पक्का और जड़ दिया एक शानदार छक्का. 6 रन यहां पर आते हुए. भले ही टारगेट बड़ा है लेकिन कोशिश पूरी करेंगे. और एक गेंद सामने सामने बिल्कुल सामने गई है. 2 खिलाड़ियों को चीरते हुए, लेकिन इस बार बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन. कुछ पल ऐसा लगा कि ये गेंद बाउंड्री के बाहर निकल जाएगी, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन वहां पर देखने मिला है. वाइडिश लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ दोनों फील्डर के बीच में से ये गेंद गुजरने वाली थी, लेकिन उसके बीच लॉन्ग ऑन के फील्डर आए और उन्होंने बहुत ही अच्छे प्रयास के साथ इस गेंद को रोका. सिंगल पर संतुष्ट रहना पड़ा बल्लेबाज को, जहां पर प्रथमेश पार्ले ये शॉट खेले थे और एक सिंगल के साथ अब स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है. 17 रन फिलहाल स्कोर कार्ड पर. और एक पटकी हुई गेंद थी इस बार रिकी के लिए, लेकिन पुल करने का प्रयास जो अब नाकामयाब रहा. विशाल प्यास 3 गेंदों का खेल पूरा किया अपने पहले वैयक्तिक ओवर का और टीम का ये दूसरा ओवर, जहां पर एक बड़ा टारगेट सेट करने के बाद एक अच्छी कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी तो जरूर की जा रही है, लेकिन दूसरी तरफ प्रथमेश पार्ले भी इतने आसानी से हार मानने वाले है नहीं. सुपर 6 में क्वालिफाई करने के लिए यह मुकाबला जीतना बहुत जरूरी होगा. कबीर 11 ने मात्र ताबड़तोड़ बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाया मैदान के अंदर. पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए 5 ओवर के समाप्ति के दरमियान 72 रन बनाए और 73 रनों का टारगेट सामने रखा था. 1.4 गेंदों की समाप्ति और टीम का स्कोर जो अब जाकर पहुंचा है 18 रनों पर. आखिरी मैच पर सभी की नजरें हैं, जहां पर इन दोनों टीमों में से जो भी जीतेगा वो सुपर 6 के लिए क्वालिफाई करेगा. ओम साई बैंड्रा, साथ ही साथ पहले ग्रुप से करण फ्रेंड्स और तीसरी टीम जो बी ग्रुप में से आई है दीपक फ्रेंड्स, और बी ग्रुप में से आने वाली दूसरी टीम कौन सी होगी, इसके लिए ये मुकाबला जारी है मैदान के अंदर. शानदार थ्रो, वहां पर 1 ही रन मिलेगा, 1 ही रन के साथ संतुष्ट रहना पड़ेगा. सिंगल के साथ अब 5 गेंदें पूरी कर चुके हैं. स्कोर कार्ड पर है 19 रन. 73 का टारगेट है, लेकिन जो कि बड़े स्ट्रोक्स खेलने बहुत जरूरी समझना होगा. बल्लेबाज पूरी कोशिश कर रहे हैं कि हर बॉल पर बड़ा शॉट आए, लेकिन जहां शॉट खेले वहां पर फील्डर. और इस बार मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और साथ ही साथ रिकी की पारी समाप्त. पहला झटका लगता हुआ इस बार.
विकेट के साथ 2 ओवर की होगी समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद 9.5 रन प्रति ओवर की औसत के साथ 1 विकेट के नुकसान पर 19 रन। एक तरफ कावेरी 11 और एक तरफ पार्ले पल्टन्स। पार्ले पल्टन्स ने अपना पहला विकेट गंवाया और पहले विकेट की भूमिका में जैसे हम देख पा रहे हैं रिकी आउट होकर वापस लौटे हैं डीप मिड विकेट की दिशा में। फील्डर तैनात थे, एक आसान सा कैच और उसी के साथ रिकी की पारी समाप्त और रिकी की जगह पर अब बल्लेबाजी करने के लिए चिन्मय। चिन्मय देसाई येत आहेत मैदानाच्या आतमध्ये। अठरा बॉलचा खेळ बाकी राहिलाय। 18 बॉल मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर सध्या तरी स्कोर कार्ड वरती 19 धावा आहेत। 73 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे जिंकण्यासाठी जवळपास अजून 54 धावांची आवश्यकता। म्हणजे प्रति षटक आपण जर पाहिलं तर जवळपास 18 धावांची सरासरी गरजेची आहे। 18 रन्स पर ओव्हर या सरासरीने मात्र बॅटिंग करावी लागेल। प्रत्येक ओव्हर मध्ये 3 षटकार कमीत कमी ठोकावे लागणार आहेत बॅटिंग टीमला म्हणजेच पार्ले पल्टन्सला। या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे, पण बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे त्या दिशेला मात्र चेंडू चाललाय। 2 धावांचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून। दुहेरी धाबेसोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात बदल। 21 रन्स ऑन बोर्ड, 21 धावा 1 गडेच्या मोबदल्यात। शेवटचा सामना, शेवटची इनिंग आजच्या दिवसातली। अगदी आज वेळेमध्ये सर्व संघांनी सामने खेळलेले आहेत। 6 वाजून 11 मिनिटं आज स्पर्धा जरी उशिरा चालू झाली असली तरी मात्र दोन्ही विकेट्सवरती अगदी पंचांनी जो वेळ दिला होता 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी आणि 25 मिनिटं एका इनिंगसाठी, तर सर्वच संघांनी मात्र वेळेत इनिंग पूर्ण केली आहे। आणि उद्या सुद्धा सकाळी आपण बरोबर 9:30 ला स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। चेतन फ्रेंड्स बँड्रा आणि अद्विका स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये उद्याच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना खेळवला जाईल आणि दुसरा सामना होईल तो वेदांत 11 विरुद्ध अयांश पाटील आई प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये। म्हणजे 3 गटांमध्ये ही स्पर्धा, ज्यामधले 2 गट आज पूर्ण झालेत सुपर 6 साठी। मात्र आजच्या 2 गटातून 4 संघ आणि दरम्यान या वेळेला मात्र बिग हिट येतोय। प्रथमेश पार्ले मात्र हार मानणारा खेळाडू नाही आहे, शेवटपर्यंत मात्र फाईट करेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन रहा है प्रथमेश पार्ले का। पहले 2 ओवर के दरमियान 19 रन स्कोर कार्ड पर थे, लेकिन इस बार थोड़ा सा आक्रामक होना पड़ेगा बल्लेबाजों को और वो आक्रामक होने की कोशिश वहां पर प्रथमेश पार्ले द्वारा की जाती हुई। फिलहाल ये छक्का लगाया और इस छक्के के साथ टीम का स्कोर जो है वो आगे बढ़ता हुआ 27 रन। 1 विकेट के नुकसान पर रिकी के विकेट के बाद अब मैदान के अंदर उनको साथ देने के लिए मैदान पर पहुंचे थे चिन्मय देसाई। प्रैक्टिस प्रीमियर लीग का ये 17वां एडिशन और ये 17वें एडिशन की आज पहले लास्ट मैच की आखिरी इनिंग। और इस बार भी गेंद 1 बाउंस फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए सीधे बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 4। ये चौका आता हुआ। ये आक्रामकता जरूरी है अब पार्ले पल्टन्स के लिए अगर ये मुकाबला उन्हें जीतना है। हर ओवर में 18 रन बनाने हैं। 3 ओवर में 54 रनों का पीछा करना था। इस ओवर से अब आक्रामकता झलक रही है। बल्लेबाजों के बल्लों से रन आना शुरू हुआ है। अब दोनों बल्लेबाजों की बैटें जो है वो बोलना शुरू हो चुकी है। शानदार बल्लेबाजी यहाँ पर प्रथमेश पार्ले द्वारा, जो कि टीम के ओनर और टीम के कैप्टन भी है और कप्तानी भूमिका निभानी पड़ेगी। अपनी टीम को जिताने के लिए पूरी कोशिश करेंगे प्रथमेश पार्ले। इस बार भी स्क्वायर ड्राइव, लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव और ये भी गेंद सीधे बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 4। और एक शानदार चौका आता हुआ प्रथमेश पार्ले के बैट से। नजाकत भरा ये शॉट था और इस बार बैकफुट पर आए, जगह बनाई, रूम बनाते हुए इस बार कवर पॉइंट की तरफ, स्वीपर कवर की तरफ ये गेंद 4 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन। अब अपने हाथ खोलना शुरू किया है प्रथमेश पार्ले ने। उन्हें जानते हैं वो कि ये मैच अगर जीतनी है तो ऐसे शॉट्स खेलने पड़ेंगे, उसके अलावा उनके पास कोई विकल्प नहीं है। इस बार भी ऑन साइड की तरफ पुल किया इस गेंद को, लेकिन डीप मिड विकेट में फील्डर तैनात। 1 रन तो आसानी से कंप्लीट किया। दूसरे की मांग, यस यस नो नो और पीछे हट गए। दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, सिंगल पर संतुष्ट रहेंगे। चिन्मय देसाई को स्ट्राइक मिलेगी जरूर, लेकिन आखिरी गेंद बची है इस ओवर की। फिलहाल टीम का स्कोर अच्छी स्थिति में जाकर पहुंचता हुआ 36 रनों पर। थोड़े की जरूरत है, कुछ ऐसा ही ये खेल यहां पर देखने मिलेगा। 73 का टारगेट है, 5 ओवर का मुकाबला। फिलहाल तीसरा ओवर फिलहाल प्रगति पर और
आखिरी गेंद इस तीसरे ओवर की, यानी कि 13 गेंदों बची है और 13 गेंदों में और 37 रनों की आवश्यकता होगी। 13 बॉल्स टू गो एंड 37 रन्स टू विन। कदमों का इस्तेमाल इस बार काउ कॉर्नर की तरफ फील्डर तैनात, एक सिंगल मिलेगा और सिंगल के साथ होगी ओवर नंबर 3 की समाप्ति। और 3 ओवर की समाप्ति के बाद 37 ऑन बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट एंड लास्ट 12 बॉल्स टू गो एंड 36 मोर रन्स टू विन। आखिरी 12 गेंदें बची है और 36 रनों की आवश्यकता, यानी पिछले ओवर से 18 रनों का जो टारगेट था, जो रिक्वायर्ड रन रेट था 18 रन पर ओवर, वो रन तो जमा लिए, लेकिन आने वाली भी 12 गेंदों में उसी प्रकार से 18 रन प्रति ओवर की औसत से बल्लेबाजी करनी होगी। लास्ट 12 बॉल्स टू गो एंड 36 टू विन। 12 चेंडू आणि 36 धावा, 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र बॅटिंग करायची आहे। दोन्ही बाजूला समान संधी देणारा हा सामना, ये बराबरी का मुकाबला है। दोनों टीमों को बराबरी का मौका देने वाला ये मैच मैदान के अंदर फिलहाल चलता हुआ। ओवर नंबर 4 के लिए बॉलिंग मार्क पर अमन राणा। सुमित ने आज बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया है। 2 ओवर और 2 रन 5 विकेट। फुल टॉस गेंद मिली है, इस बार फुल टॉस का फायदा उठाना चाहते थे, लेकिन मुझे लगता है ये फुल टॉस बीमर में तब्दील की जाएगी। अंपायर ने अपना एक हाथ बाहर निकाला है। गेंदबाज को मात्र दंडित किया जाएगा। अंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल के रूल नंबर 21 के तहत इस बार ये बीमर गेंद, और बीमर के साथ नो बॉल पर विकेट मिली थी जरूर, लेकिन जान बची तो लाखों पाए, नसीब का साथ मिला। फ्री हिट की गेंद, ये गलती कर दी है, ये क्या हुआ? ये बैंड्रा के पिंटू पारचा है उर्फ कन्नी। उन्हें पता ही नहीं था कि ये फ्री हिट की गेंद है, और ऐसे कि हवा में फेंका ये बॉल जैसे कि मानो उन्होंने कैच पकड़ लिया, बल्लेबाज आउट हो गए। फ्री हिट की गेंद थी, बड़ी गलती मानी जाएगी। इस बार भी एक अच्छा स्क्वायर ड्राइव, डिप में फील्डर तैनात, 2 रन की मांग होगी, आसानी से ये 2 कंप्लीट हो जाएंगे और 2 रनों के साथ अब टीम का स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ बिल्कुल जीत की तरफ पूरी कोशिश करेंगे। जब तक कैप्टन प्रथमेश पार्ले मैदान के अंदर है, वो इतने आसानी से हार नहीं मानेंगे। टीम का स्कोर जाकर पहुंचा है 43 रनों पर, 43 ऑन बोर्ड विद लॉस ऑफ 1 विकेट, और 30 रनों की आवश्यकता इस मुकाबले में जीतने के लिए। आखिरी 10 गेंदों का खेल शेष है। लास्ट 10 बॉल्स टू गो एंड 30 रन्स टू विन। इस बार भी एक सीधे बैट से खेला हुआ शॉट जाता हुआ सीधे लॉन्ग ऑन की तरफ, सिंगल के लिए कोशिश करेंगे। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44 ऑन बोर्ड, 44 रन स्कोर कार्ड पर, और अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए आने वाली 9 गेंदों में 29 रनों की आवश्यकता, यानी कि कम से कम 5 छक्के इस 9 गेंदों में लगाने हैं। दूसरी तरफ चिन्मय देसाई, वो भी कोशिश करेंगे जरूर, लेकिन इस बार बीट किया है गेंदबाज अमन राणा ने। बिंदी गेंद आती हुई डॉट बॉल यहां पर फेंकी गई है अमन राणा द्वारा। पटकी हुई गेंद, फिर एक बार बॉल हवा में उछली है, क्या ये कैच होगा? नहीं, लेकिन नो मैंस लैंड में गिरी है। पहला रन तो आसानी से पूरा किया, दूसरे की कोई मांग नहीं है, सिंगल पर संतुष्ट रहेंगे। ओवर तो जरूर हुआ, लेकिन बैकअप के लिए विकेट कीपर पहुंचे, वहां पर सिंगल के साथ ओवर की होगी समाप्ति, और 5 गेंदों का खेल, माफ करें 5 गेंदों का खेल जो यहां पर समाप्त होगा। आखिरी गेंद बची इस ओवर की, ओवर नंबर 4 फिलहाल प्रगति पर, 7 गेंदों का खेल शेष। टीम का स्कोर जो है वो जाकर पहुंचा है 45 रनों पर, और 28 रन बनाने। फुल टॉस मिली है, फुल टॉस का पूरा फायदा उठाना पसंद किया, और इस बार देखिए व्हाट अ कैच, व्हाट अ कैच। इस बार देखिए कन्नी कोई गलती नहीं करेंगे। सनी वहां पर फील्डर की भूमिका में थे, सनी लोहट, और एक शानदार कैच उन्होंने पकड़ा है, 1 हैंडेड कैच, जो कि आज के दिन का सबसे खूबसूरत कैच माना जाएगा, कैच ऑफ द इवनिंग, कैच ऑफ द डे माना जाएगा। और ये बेहतरीन कैच के साथ पारी समाप्त होगी प्रथमेश पार्ले की। कैप्टन पेविलियन की दिशा में वापस लौटते हुए अब आखिरी 6 गेंदों का खेल बचा है, और 6 गेंदों में 28 रनों की आवश्यकता, यानी 6 गेंदों में 4 छक्के और 1 चौका लगाना होगा।
मैच का मोमेंटम शिफ्ट करने वाला वो कैच था। प्रथमेश पार्ले पर पूरे जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करने का विश्वास दिखाया था, लेकिन प्रथमेश पार्ले ने इस बार अपनी विकेट गंवा दी। नए बल्लेबाज मैदान के अंदर, और इस बार पहली गेंद चिन्मय के बैट से निकलता हुआ एक लंबा चौड़ा छक्का। व्हाट अ स्ट्रोक, स्वीट साउंड फ्रॉम मिडल ऑफ द बैट। नीतीश की पहली गेंद पर आक्रमण। चिन्मय के साथ बल्लेबाजी करने के लिए निखिल सावंत पहुंचे हैं मैदान पर, लेकिन फिलहाल जिम्मेदारी जो है वो चिन्मय देसाई के कंधों पर। पटकी हुई गेंद, बैडमिंटन शॉट खेलने का प्रयास था, रनआउट का मौका इस बार, लेकिन नहीं, बाल बाल बचे वहां पर बल्लेबाज चिन्मय देसाई और चिन्मय देसाई के साथ निखिल सावंत। एक रन आसानी से कंप्लीट किया, थोड़ा सा रिस्क उठाया था, अपनी विकेट भी गंवा सकते थे निखिल, लेकिन फिर भी एक एक रन बहुत जरूरी है इस मैच को जीतने के लिए। अब आखिरी 4 गेंदों का खेल बचा है, पहली 2 गेंदों में 7 रन आए, तो कुल मिलाकर 4 गेंदों में और 21 रनों की आवश्यकता होगी। फिर से एक बार बाउंसर करने का प्रयास, पटकी हुई गेंद। अब ये डॉट बॉल आएगी, डॉट बॉल होगी, लेकिन वार्निंग जरूर दी जाए, लेकिन उसे रन नहीं मिलेंगे। अब 3 गेंदों में 21 बनाने हैं, यानी कि ये मौका हाथ से गंवा दिया है पार्ले पल्टन्स ने। औपचारिकता की तरफ आगे बढ़ता हुआ ये मैच, और अब आखिरी 2 गेंदें, एक बाउंसर डाली, उसके बाद एक यॉर्कर डाली। अच्छा वेरिएशन दिखा है पिछली 2 गेंदों पर, अलग अलग प्रकार की दोनों गेंदें, और इस बार स्लोअर वन, हल्का सा ऑफ ब्रेक, और थोड़ा सा फुटबॉल भी खेलने का आनंद लेंगे। नाउ लास्ट बॉल टू गो, और सुपर 6 में आज के बी ग्रुप में से क्वालिफाई होने वाली टीम होगी कावेरी 11। आखिरी बॉल, 6 रन या फिर कैच, क्या होगा? और निर्णय पेंडिंग है अभी भी, विकेट घोषित किया गया, बल्लेबाज आउट करार दिया गया अंपायर द्वारा। और इसी के साथ अब सुपर 6 में आज के दिन से जो 4 टीमें हैं, ओम साई बैंड्रा, करण फ्रेंड्स, सुरेश बिजुक 11, और साथ ही साथ बी ग्रुप में से दीपक फ्रेंड्स, और अभी अभी जो टीम क्वालिफाई हुई है उस टीम का नाम है कावेरी 11। चारों टीमों के कैप्टन्स हम यहां पर सुपर 6 का ड्रॉ करना शुरू कर रहे हैं यहां पर, तो दोनों चारों टीमों के कैप्टन्स को मैं रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज मुख्य मंच के सामने आए। सुपर 6 का ड्रॉ यहां पर किया जाएगा। आज की जो 4 टीमें क्वालिफाई हो चुकी है